अहो ते लाल बटन दाबा ना, म्हणजे सुरू होईल. तिकडेच चालला होता माझा हात. नाही म्हणजे मलाही गीतानी सांगितलं तेव्हा कळलं. सुरू. अशा मस्त फेऱ्या मारा. चला ना. पण मिनिट काही नाही. चल तो. हो पण बाबा हे किती, मला माहितीये सगळं विनोदी दिसतंय. पण हे जेव्हा एकत्र होईल ना, काय फर्स्ट क्लास दिसेल नाही का ग? हो विक्रांत चला ना. ठीक आहे. जरा हास रे. अहो हो ती फुलं सुद्धा छान आली पाहिजे तर. आधी मुलं येऊ देत मग फुलं. विक्रांत अरे हात पकड ना तिचा. पण दिसतंय छान, म्हणजे असे एकमेकांमध्ये रममाण झालेलं जोडपं फिरतं असं वाटतं नाही का? बाबा बस झालं, मला निघायचंय. बर पण संध्याकाळी लवकर ये. हा हो. हो चला ना आता, बाय म्हणायचं असेल. चला. तू काल मला काय म्हणाला होता? माझ्या घरातल्यांच्या भावनांशी खेळू नकोस म्हणून, आठवतंय? मग आता हे काय चालू होतं? तुझ्या घरातले माझ्या भावनांशी खेळत नाही आहेत? नाही फरक, पण तो तुला नाही कळणार. हे बघ आता ते कसंही वागत असले तरी त्यांना खरं काय ते माहित नाही, आणि तुला खरं काय आहे ते माहित असून सुद्धा तू खोटं वागतेस. जा घरी जा, आणि ते जे प्रेम देत आहेत ना ते जरा मोकळ्या मनाने घे. कदाचित त्याने तुझ्या आयुष्यात काहीतरी फरक पडेल. विक्रांत काळजी घे स्वतःची. मिस्टर विक्रांत, कोर्टाची एक डेट आधीच मिस झाली. हो पण कारणच तसं होतं. अहो तुम्ही जे कारण सांगितलं ना त्याहीपेक्षा काही जेन्युइन कारण शोधून काढली जातात डेट टाळायला. सो कारण हा डिफेन्स होऊ शकत नाही. बघ आता उद्याची डेट आहे. येस आय नो. मग आता तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आता उशीर होऊन चालणार नाही, कारण ही केस नॉर्मल नाही आहे. ही केस डेडलाईनची आहे, आणि डेडलाईन आहे तुमच्या बायकोची डिलिव्हरी. अशा केसेसमध्ये आजपर्यंतचा अनुभव असा आहे की बरेचदा डिलिव्हरीनंतर केस मागे घेतली गेली. केसमध्ये एकदा का भावनांनी एंट्री घेतली ना की संपलं हो सगळं. जोपर्यंत ती बाई असते तोपर्यंत केस लढणं शक्य असतं, पण एकदा का तिची आई झाली ना की मग संपलं. आईशी कोण भांडणार? कुणाची का असेल, आई म्हणजे देव. वाव लवली. पण तुला कोणी सांगितलं मला गुलाबापेक्षा कळी आवडते? हा आता ज्या मुलीला कुत्र्याची पिल्लं आवडतात, ज्या मुलीला पावसापेक्षा जास्ती आभाळ आवडतं, त्या मुलीला फुलांपेक्षा जास्ती कळी आवडत असेलच ना. नाही नाही मी काही मनकवडा वगैरे नाहीये, पण हल्ली आपल्याकडे एक स्मार्टफोन नावाची गंमत असते. त्याच्यावरती सोशल नेटवर्किंग साईटवरती आपण वेगवेगळे फोटोज अपलोड करत असतो. मग त्याच्यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो ना. ते पण तरीही कौतुक आहे, कारण पाहणारे फक्त फोटोज पाहतात. तू त्यातून आवड शोधलीस. थँक्यू. बाय द वे रिअली सॉरी. मला ना काश्मीर मधनं थेट राजस्थानात आल्यासारखं वाटलं. म्हणजे काय, तू इतकं छान आत्ता कौतुक करत होतीस आणि डायरेक्ट सॉरी वरती आलीस. नाही तुला मी आधीच सांगितलंय मला सॉरी हा शब्द ऐकायलाच येत नाही. यू रिमेंबर? चला म्हणजे चुकल्यानंतर सॉरी म्हणायची गरज नाही. हा कदाचित सलील पंडित सोबत असताना तू चुकणार आहे नाहीस. शब्दांशी छान खेळतोस तू.
थँक्यू सो मच. तसं काय ना, मी क्रिकेट आणि फुटबॉल सुद्धा खूप छान खेळतो, पण त्याच्यानी कविता होत नाहीत ना, म्हणून मग मी शब्दांशी खेळण्याचा प्रयत्न करतो. एक मिनिट जरा. हे हो मी नाही नाही असू दे, तू राहू दे. तू मेडिकल प्रोफेशन मध्येस ना, तुला कुठल्याही वेळी महत्वाचा कॉल येऊच शकतो. खरं सांगू, मला ना या भेटीत असं फॉर्मली काय कसं बोलायचं काहीच कळत नाही. हा, मग मी तरी कुठे पहिल्या भेटीत काय बोलावं याचा क्लास करून आलोय. आणि मला तर ना तुला पाहिल्यानंतर असं धडधडतं खूप. मी इतकी भयानक आहे का? नाही नाही, तसं नाही, पण मला माहित नाही, पण होतं असं. तू डॉक्टर आहेस तर मला सांगू शकशील का प्लीज असं का होतं? मी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कोणाची केस घेत नाही. ओ ठीक आहे, मग आता मला अपॉइंटमेंट घेऊन भेटायला लागेल. आय एम जस्ट किडिंग. नाही नाही, पण मी सिरियसली सांगतोय. तू समोर आलीस की मला असं होतं. प्लीज, म्हणजे असं का होतं मला सांगू शकशील? मी हवं तर अपॉइंटमेंट घेऊन भेटेन, पण फीस नाही देणार. का नाही देणार? का देऊ? समजा एखाद्या डॉक्टरच्या कारने ऍक्सिडेंट केला, तर जखमी माणसाला ड्रेसिंग करण्याचे डॉक्टर पैसे घेतील? मानसी, मी तुझा एक फोटो काढू का? काय ना, मला नॅचरल गोष्टी खूप आवडतात. मी जोक रिपीट करू का? तू हस ना मग. One second. थँक्यू सो मच. थँक्स. बर, मी आणि माझी फॅमिली मोस्टली बेंगलोरला असतो, तर लग्नानंतर कदाचित, अजून ठरलं नाहीये, पण कदाचित एक्सक्यूज मी मॅम. तुला कोणी सांगितलं मला ब्राउनी आवडते म्हणून? वेल, तुझ्या फोन इतकी नसली तरी थोडी स्मार्ट आहे मी. आता जो मुलगा त्याच्या सगळ्या फोटोज मध्ये ब्राउनीच खात असेल तर ऑब्व्हियसली त्याला ती आवडत असणार. प्रचंड आवडते. हे काय? मला पण आवडतात नॅचरल गोष्टी. अमेझिंग. आई, आज मी मोनिकाला हॉस्पिटलला घेऊन जातोय. अगो बाई, का? डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे. काय रे विक्रांत, नाही नाही, असं काही नाहीये, ते प्रिकॉशन म्हणून चेकअप साठी. नक्की ना रे, काही लपवत नाहीस ना? केस नंबर 332 2016 विक्रांत दळवी वर्सेस मोनिका दळवी